नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. उत्पत्ती एकादशी तिथी बघूया. वर्ष 2025 मध्ये उत्पत्ती एकादशी 15 नोव्हेंबर शनिवारी रोजी मनाई जाईल. एका श्रोतानुसार एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रात्री 12:49 सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर रात्री 2:37 समाप्त होईल. पारायण व्रत तोडण्याचा मुहूर्त 16 नोव्हेंबर दुपारी काही वेळेस आहे. म्हणजेच 14 किंवा 15 या प्रकारची गोंधळ असू शकतो, कारण रात्रीच्या 12 वाजल्यापासून एका तिथीची सुरुवात होते, पण उदय तिथीनुसार सूर्योदयानंतर ही गणना केली जाते. त्यामुळे 15 नोव्हेंबर हे दिवशी हा व्रत केला जाईल. 2. महत्त्व आणि लाभ. हे व्रत मुख्यतः विष्णू भगवान आणि एक देवी एकादशी माता यांच्याशी संबंधित आहे. कथेनुसार या व्रतात केलेल्या पूजा उपासनेने अनेक पापांचा नाश होते आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो. काही स्रोत लिहितात की चालू करता येणाऱ्या एकादशीमध्ये ही पहिली एकादशी म्हणून गणली जाते. चला आता एकादशीची व्रतकथा बघू. एका पुराणा कथेनुसार युगादी एका दैत्यांचा नाम मूर असतो आणि त्याने देवतांचे स्वर्गावरचे वर्चस्व मिळवले. देवता त्रस्त झाले आणि विष्णू पुकारले. विष्णू भगवान गरुडावर आरूढ होऊन लढाईमध्ये उतरले. अनेक युद्धानंतर दैत्य मोरुदाचा वध झाला. त्याचप्रमाणे एकादशी माता उत्पत्ती झाली आणि भक्तांना व्रत करण्याचे मार्ग दाखविले. त्यानंतर हा दिवस उत्पत्ती म्हणजे उत्पन्न किंवा सृष्टी पुन्हा उदय असा अर्थाने समजला गेला. अर्थातच ही कथा भिन्न प्रकारे सांगितली जाते. मुख्य अर्थ असा की व्रतातून भक्तांची उन्नती होते आणि दुष्कर्माचा नाश होतो. आता बघूया व्रतपूजा विधी. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत व्रत सुरू ठेवावा. वरती सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे. पूजन. विष्णू भगवान आणि एकादशी माता यांची पूजा करावी. रोली, अक्षत, पुष्प, धूप, दीप अर्पण करावे. उपवासाचा प्रकार. पूर्ण निर्जला व्रत काही भक्त ठेवतात किंवा फळाहार हा हलकं अन्न घेत जाते. पारायण हा 16 नोव्हेंबरला निर्धारित मुहूर्त पारायण करावे. व्रताच्या दिवशी मन शुद्धतेवर विशेष लक्ष द्या. चिंता शांत ठेवण्यासाठी ध्यान, पाठ किंवा भजन हे उपयुक्त ठरतात. आर्य किंवा आपल्या घरातील धार्मिक परंपरेनुसार ब्राह्मण व धर्मज्ञांना दान किंवा भोजन देणे पुण्यदायी मानले जाते. एकादशी व्रत हा नियमित पद्धतीचा एक भाग आहे. असू शकतो काही भक्त हे व्रत चतुर्मासानंतरची पहिली एकादशी म्हणून महत्त्व देतात. माहिती कशी वाटली मित्रांनो? आवडला असला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.